घन घन घनात बोते श्री गजानन महाराज की जय. नमस्कार भक्तांनो, भक्ती रस या आपल्या आवडत्या भक्तिमय चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. माघ वद्य सप्तमी या पवित्र तिथीला शेगाव येथे महाराज प्रथम प्रकट झाले, म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकट दिनाचे आध्यात्मिक महत्त्व. शेगावीच्या राणा म्हणून ओळखले जाणारे श्री गजानन महाराज भक्तांच्या संकटांवर धावून येणारे आणि मनोभावे सेवा करणाऱ्यांना अपरंपार कृपा देणारे संत आहेत. या दिवशी केलेली भक्ती, सेवा आणि नामस्मरण जीवनातील दुःख, चिंता आणि अडथळे दूर करते आणि महाराजांचा कृपाशीर्वाद लाभतो. प्रकट दिनी करावयाच्या विशेष सेवा व उपाय. 1. गजानन विजय ग्रंथ वाचन. या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण पारायण किंवा किमान काही अध्यायांचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते. माघ वद्य प्रतिपदा ते सप्तमी हा कालखंड विशेष शुभ आहे. 2. मंत्रजप. दिवसभर श्रद्धेने जप करा. घन घन गनात बोते हा मंत्र जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य दर्शवतो आणि मनाला अपार शांती देतो. 3. अभिषेक व षोडशोपचार पूजा. सकाळी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला पाणी, दूध, पंचामृताने अभिषेक करून षोडशोपचार पूजा करा. 4. महाराजांना प्रिय नैवेद्य. पिठलं भाकरी, आंबाडीची भाजी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, ठेचा आणि चहाचा नैवेद्य अर्पण करा. सेवा, दान आणि नामस्मरण. अन्नदान व महाप्रसाद सेवा. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करणे ही महाराजांची अत्यंत प्रिय सेवा आहे. दीपप्रज्वलन व आरती. सायंकाळी घरात आणि तुळशीपाशी दिवा लावून महाराजांची भक्तिभावाने आरती करा. भजन, कीर्तन आणि नामस्मरण. सामूहिक भजने, कीर्तन आणि नामस्मरण सोहळ्यात सहभागी व्हा. दर्शन व पालखी सोहळा. शक्य असल्यास जवळच्या श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन आणि पालखी सोहळ्याचा लाभ घ्या. समारोप. भक्तांनो, या पवित्र प्रकट दिनी मनापासून केलेली सेवा नक्कीच फळ देते आणि महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्या जीवनात सुख, समाधान आणि शांती घेऊन येतो. गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर भक्तिरस चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.